जालन्यातील धनगर समाजाचे आंदोलक दीपक बोहाडे अचानक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बोहाडे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। 2 दिवसापूर्वी दीपक बोहाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली होती। मात्र त्यानंतरही दीपक बोहाडे आंदोलनावर ठाम असून आज ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत। पोलिसांनी मला अटक केल्यास धनगर समाजाने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन बोहाडे यांनी केले आहे। जय मल्हार, चलो निकलो बाहर मकाने से, जंग लड़ो बेईमानों से। मी रेल्वेनं मुंबईत येणार आहे। ज्याला ज्याला जिथं जिथं येता येतं तिथं तिथं यायचं। माझी रेल्वे फायनल आहे। तुम्ही निघा घराच्या बाहेर। माजलगाव पोहोचतो आम्ही। आणि मला जर कदाचित पोलिसांनी अटक केली माजलगाव पाटील पासून बघतो बस। तर अख्खा महाराष्ट्रातला धनगर पोलीस स्टेशन मध्ये गेला पाहिजे। हॅलो, आम्ही आष्टी लुटणीवर आलो। महाराष्ट्रातले सगळे मल्हार मावळे, अहिल्यामाईच्या लेकी, लहान लेकर टोटल रस्त्यावर या। हो? हा, लगेच लगेच जेवढे आणते तेवढे आणा। का मजाक लावली का धनगरांसोबत? पोलिसांनी सांगा आमच्या। हा, पोलीस ऐकत नाही, कोर्ट ऐकत नाही। महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर म्हणजे काय मजाक वाटली का रे भामट्यांनो? सगळे धनगर रस्त्यावर या महाराष्ट्रातले। माजलगाव बीड इथून पूर्ण ताफा निघणार आहे। हा ताफा जाईल। सगळे माजलगाव रस्त्यावर यायचं, बीड परळी या रस्त्यावर यायचं। मी ट्रेन मध्ये जातोय, तुमच्या गाड्या मुंबईपर्यंत आल्या पाहिजे। मी ट्रेननं पोहोचतो। उठा, लावा फोन, दनादन दनादन दनादन।